सापडलं का? काय हुडकत होता ते? नाही. सापडेल तरी कसं म्हणा? नाही म्हणजे एवढं गाव सोडून जो काय खुनी आहे तो माझ्या तळघरात कशाला येईल बरं तडमडायला? पिशवीत काय? लंगोट आहेत त्याच्यात. बघू बघू. एवढी लंगोट कशाला? आपण देशात तालमीत वाटायला. होय राव, आपल्या भावाला तरी सोडा की, का त्यांच्यावर बी संशय घेताय? अवघड आहे तुमचं पोलिसांचं. तुम्ही कुणालाच सोडत नाही. शंकर शेठ, एका पोलिसाचा मर्डर झालाय. गंभीर गुन्हा आहे. मी माझी ड्युटी करतोय इतकंच. अजून बघायचंय काय? बघायचंय ते माझं मी बघीन, तू नको विचारूस. राव, आपल्या भावाशी कोणी असं बोलतं का? आप्पांशी बोलायला लागतंय. यात आप्पांचा काय संबंध? आप्पा कुठून आले मध्ये? मी माझं काम करतो इतकंच. सुधाकर, आणि आता डोक्याच्या वर गेले. पेटवून देतो अशी धमकी देऊन मुलीचं कुठे लगीन लावतायत वय? अरे पोरीचं लगीन कसं राजी खुशीनं सगळ्यांच्या संमतीने व्हायला पाहिजे की नाही? माझं पैसा परत कर, नाही तर तुझ्या गोपाशी लगीन लावून दे, असं असतो वय? अरे पोरगी म्हणजे काही वस्तू आहे का कोणाला बी देऊन टाकायला? काय गे पोरी, तुझ्या बापाला तुझं आयुष्य बर्बाद करायचंय? त्याला अजिबात काळजी नाही तुझी. आमचा गोपाळ आलाच नसता तर तुला काही हिरे ढकलून देणार होता? शांत व्हा की जरा. अरे कसा शांत हो? त्याचा बाप 15 लाख रुपये मागतोय. 15 लाख म्हणजे काय बापाची पेंड आहे होय? अरे एखाद्या माणसाने कुठून आणायचे 15 लाख? आप्पा, हे घ्या, हे तुमच्या हाताने वाटा तालमीत. काय पैलवानांसाठी लंगोट आहेत. घ्या. 15 लाख कुठून द्यायचंय या विचाराने आमचा लंगोट सुटायची पाळी आली. आणि हो फुकटचे लंगोट सुटतोय लोकांची. कसलं 15 लाख? हिच्या बापाला पाहिजे. तू हिला बायको मानना झालो म्हणून. बायकोनं मानायचे पैसे कोण घेत? आता उद्या गावातलं कोणी बिन म्हणून आमच्या पोरीला बायको मान, नाहीतर ते पैसे कुठनं द्यायचं? अरे तू लहान असताना हिच्या बापानं 5 लाख दिलं होतं आपल्याला. त्याचा आता व्याजासकट 15 लाख झालेत. आणि मग आता सुभाषराव काय म्हणतोय की एकतर माझ्या पोरीला नांदवा, नाहीतर पैसे तरी द्या म्हणून माझे. स्वतःच्याच पोरीला घरी घेऊन जायला कोण 15 लाख मागतं? नाही तर काय, आता कुठनं द्यायचं पैसे? कुठून देणार? कोण देणार आहे? हा आहेत कुठं आपल्याकडे द्यायला? आणि असते तरी दिले नसते. म्हणलं असतं घे चिचुके. माझ्याकडे आहेत, देऊ का? अरे मागितलं का तुला कुणी? बस. मी बी खोड्या डोक्याचा आहे. अजिबात नमणार नाही मी त्या सुभाषराव पुढे. त्याची लायकी आहे का माझ्या पुढे उभं राहायची? तरी उजेड परत येतो. माझ्या डोळ्या पुढे कुठं अंधार आहे? अरे म्हणायचं असतंय तसं. आता नीट लक्ष देऊन ऐक. आता ना मी एक काम करते, तुमच्यासाठी मरते. तुम्ही मला एक विषाची बाटली द्या, ते विष घेते आणि रात्री झोपून जाते. अरे लोकांना मदत करणं हे तर आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे ना? मध्ये 50,000. कसले 50,000? मी ती मारायची कॅन्सल करतो ना. मग ती माझ्या डोक्यावरचं कर्ज आहे 50,000, ती फेडायला मला दे, म्हणजे मी ती बुडवतो. मग तू न देऊ. इथं माझ्याच आयुष्याची नदी आटली. तू मला काय बोलला नाही, मी तुला काय सांगितलं नाही.
कुठवर टेन्शन घेऊ यांचं. गोपाळ मसाज करतो भाऊ तुझा. मग राहू दे, थांब. मी दुकानावर जातो. अरे गिरायक वाट बघत असतील. ए चल दाढी कर माझी. बसा आणि नीट कर. ती विषयाची बाटली कुठे आहे माझी?